महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राबवलं जात आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण या मागचं कारण ठरलंय ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्यक्रमाला लावलेली उपस्थिती. आता या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून संपूर्ण राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला परत धक्का मिळणार का, असं देखील राज्यभरातून विचारलं जाते. संपूर्ण राज्यभरात मागील काही काळापासून शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू असताना आता या बातमीमुळे मोठा राजकीय सस्पेन्स निर्माण झालाय. परंतु फक्त एवढंच नाही मित्रांनो, तर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. आता अशा प्रकारे ठाकरे गटातील दोन खासदारांनी शिंदे गटाशी संपर्क साधल्यामुळे उद्धव ठाकरेंची देखील डोकेदुखी वाढली आहे. आता या संपूर्ण प्रकरणामागे मोठा राजकीय खेळ रंगत असल्याचं मत देखील व्यक्त होताना दिसतंय. आता ही भेट केवळ योगायोग आहे की यामागे काही भलतंच शिस्त आहे? ज्या गोष्टीची भीती ठाकरे गटाला सतावत होती ही अखेर खरी ठरतंय का? तर चला या प्रकरणातील संपूर्ण इनसाइड स्टोरी अगदी मसालेदार आणि नाट्यमय पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, नाशिक येथील गंगापूर या गावात शिवसेना शिंदे गटाकडून एक भव्य लोकार्पण आणि नागरिक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे. या कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटातील काही दिग्गज नेते जसे की मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री दादा भुसे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. नाशिक जिल्ह्यातील पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी हा कार्यक्रम घेतला गेल्याचे सध्या सांगितले जात आहे. मित्रांनो, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे पक्षाला बळकटी मिळवून देण्यासाठी सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील तब्बल 22 जिल्हे आणि 100हून अधिक विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राज्यव्यापी दौरा केला जातोय. पक्षाला आता तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी आणि पक्षातील कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढवण्यासाठी एक युवा चेहरा म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील गंगापूर येथे देखील अत्यंत महत्त्वपूर्ण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. परंतु सगळ्यांच्या भुवया तेव्हा उंच झाल्या जेव्हा या सोहळ्यात चक्क ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांची एंट्री झाली. आता अशा प्रकारे ठाकरे गट ज्या शिंदे गटावर गद्दार असल्याचा आरोप लावतो, त्याच पक्षातील वरिष्ठ नेतृत्वासोबत ठाकरे गटातील एक खासदार अशा प्रकारे मांडीला मांडी लावून बसल्यामुळे आता राजकीय वर्तुळात या प्रकरणावर जोरदार चर्चा सुरू आहे. म्हणूनच हे प्रकरण फक्त एका कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता आता सरळ राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊन पोहोचले. सोबतच आणखी एक अशी आश्चर्यकारक घटना मुंबईमध्ये देखील घडली आहे. कारण हिंगोली लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे दिग्गज खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी चक्क उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुंबईतील नंदनवन या शासकीय निवासस्थानी ही महत्त्वपूर्ण भेट पार पडली. म्हणूनच आता शिवसेना शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर ऍक्शन मोडवर आले असं सांगितलं जाते. असं असलं तरी देखील याआधी देखील अनेक वेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरे गटातील लोकसभा खासदार आपल्याकडे वळवण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा पाहायला मिळाली होती. ठाकरे गटातील 9 पैकी 8 खासदार शिंदेच्या संपर्कात आहेत असं देखील सांगितलं गेलं. मात्र त्यावेळी स्वतः एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटातील खासदारांनी देखील हे सर्व दावे फेटाळून लावले होते. परंतु आता अशा प्रकारे ठाकरे गटातील 2 खासदारांनी शिंदे गटाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी घेतलेली भेट आता याकडे अगदी स्पष्ट इशारा करते. मित्रांनो, याआधी देखील ठाकरे गटातील खासदारांनी पक्षातील वरिष्ठ नेतृत्व जसे की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या राजकीय सहभागाबद्दल असलेली नाराजी अगदी उघडपणे व्यक्त केली होती. सोबतच खासदार संजय राऊत यांच्या भूमिकेवर देखील अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. सध्या राज्यात दिवसेंदिवस ठाकरे गटाचा प्रभाव हा कमी होत चाललाय. म्हणूनच आता आगामी 2029च्या लोकसभा निवडणुकीत आपले राजकीय भवितव्य काय असणार अशी चिंता सध्या ठाकरे गटातील खासदारांना वाटू लागली आहे, असं मत राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येते. मित्रांनो, सध्या लोकसभेत निवडून आलेले 9 खासदार ही ठाकरे गटाकडे असलेली शेवटची राजकीय ताकद आहे. कारण विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर
सोबतच महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर आता राज्यासह स्थानिक पातळीवरील ठाकरे गटाचे वर्चस्व कमी होताना दिसतंय. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षा अजून देखील संपलेली नाही. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवून देण्यासाठी सध्या एकनाथ शिंदे आपल्या लोकसभेतील खासदारांची संख्या वाढवण्याच्या तयारीत आहे, असं देखील सांगितलं जाते. म्हणूनच ठाकरे गटातील खासदारांची पक्षावरील संभाव्य नाराजी आणि एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षा यामुळे पुन्हा एकदा राज्यात 2022 प्रमाणे मोठा राजकीय बंड घडवून आणला जाऊ शकतो, अशी शक्यता देखील राजकीय वर्तुळात तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जर ही शक्यता खरी ठरली तर हा ठाकरे गटाच्या वर्चस्वाला सर्वात मोठा धक्का मानला जाऊ शकतो. म्हणूनच आता खासदार राजाभाऊ वाजे यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्यक्रमात लावलेली उपस्थिती सोबतच खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतलेली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान खासदार राजाभाऊ वाजे आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर या दोघांनी देखील या भेटीबद्दल आपले स्पष्टीकरण दिले आहे. खासदार राजाभाऊ वाजे या संदर्भात माध्यमांशी बोलताना म्हणाले की हा कार्यक्रम राजकीय नव्हता, तर नाशिकमधील गंगापूर गावातील नवीन भाजी मार्केटचा लोकार्पण सोहळा आणि नागरिक सत्कार सोहळा होता. या भागातील विकास कामांसाठी निधी मिळाला होता. नाशिक लोकसभेचा खासदार म्हणून या विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याचे अधिकृत आमंत्रण होते, त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो, असे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. त्यांनी पुढे असे देखील नमूद केले की माझ्या या उपस्थितीचा कोणत्याही राजकीय घडामोडींशी किंवा ऑपरेशन टायगरशी अगदी दूरपर्यंत काहीही संबंध नाही. विरोधक आणि सत्ताधारी एकच मंचावर आल्यामुळे केवळ चर्चा रंगत आहेत, मात्र या भेटीला कोणताही राजकीय रंग दिला जाऊ नये, असे सांगत त्यांनी आपल्या ठाकरे गटाशी एकनिष्ठ असल्याचे अप्रत्यक्षपणे दाखवून दिले. त्याचप्रमाणे खासदार नागेश पाटील आष्टीकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की या भेटीमागे कोणतेही राजकारण नाही. ही भेट पूर्णपणे बिगर राजकीय होती. आपल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे, रस्ते, सिंचनाचे प्रश्न आणि शेतकऱ्यांना असलेल्या अडचणी संदर्भात उपमुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी करण्यासाठी ही भेट घेतली गेली होती, असं त्यांनी स्पष्ट केले. आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातच राहत आणि याच पक्षात राहणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी विरोधी पक्षाच्या खासदारांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे आणि याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये, असे आवाहन देखील त्यांनी केले. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या भेटीमागे खरोखर कोणते मोठे राजकीय गणित लपले आहे का? ही भेट फक्त औपचारिकता होती की राज्यातील बदलत्या समीकरणांचा आरसा? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.